नमस्कार, मी वंदना मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कैरीची भाजी. खास करून ही भाजी आपल्या महाराष्ट्रात लग्नाच्या पंक्तीत असते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. अगदी घरात इझिली अवेलेबल असलेल्या साहित्यापासून आपण ही भाजी करू शकतो. चला तर मग बघूया कशी करायची कैरीची भाजी. इथे मी कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे. त्यात मी आता 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरंची छान फोडणी देऊन घेते. त्यानंतर चिरलेला लसूण, अर्धा चमचा मेथी, अर्धा चमचा हिंग टाकून व्यवस्थित परतून घेते. यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहे. त्या स्वच्छ धुवून कट करून घेतल्या. आता मी ह्या कैऱ्या व्यवस्थित तेलात परतून घेते. साधारण 1 ते 5 मिनिटं आपण त्यांना छान वाफवून घेऊ. वाफवल्यामुळे कैरी लवकर शिजेल. आता यानंतर यात मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा बडीशोपची मी मिक्सरला जाड बारीक पावडर करून घेतली आहे. धन्याची पण मी 1 टेबलस्पून पावडर टाकली आहे. आता हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित परतून घेते. आता यानंतर आपण इथे अर्धी वाटी गूळ घालणार आहोत. गूळ हा डिपेंड करतो कैरीवर. कैरी जर जास्त आंबट असेल तर आपण थोडा जास्त गूळ घातला तरी चालेल. आता आपण गूळ मेल्ट होईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊ. यानंतर आपण अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत. जास्त पाणी नाही टाकायचं, नाहीतर मग त्याचा रस्सा थोडा पातळ होईल. थोडं चवीपुरता मीठ घालून आपण एक छान उकळी काढून घेऊ. तुम्ही बघू शकता छान कलर पण आलेला दिसतोय आणि गूळ पण छान मेल्ट झालेला दिसतोय. यानंतर आपण साधारण 15 ते 20 मिनिटं वाफायला ठेवून देऊ. बऱ्यापैकी आपलं कैरीची भाजी झालेली दिसते. हे थोडं गरम असल्यामुळे पातळ दिसतंय, पण ते गार झाल्यानंतर छान घट्ट होईल. भाजीला अतिशय सुंदर टेक्स्चर आलेलं दिसतंय. अगदी लहानांपासून मोठे खूप आवडीने खातात ही भाजी. घरी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.